नेहरू जी ने पाकिस्तान बनाया, राहुल गांधी जी इस देश को टुकड़ों में विभक्त कर लोकसभा के नाम पर, राज्यसभा के नाम पर, स्पीकर के खिलाफ जाकर, राष्ट्रपति के खिलाफ जाकर, उपराष्ट्रपति के खिलाफ जाकर किसी तरह से सत्ता हासिल करना चाहते हैं। ಸಂಸದ ನಿಶಿಕಾಂತ್ ದುಬೆ ಅವರು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯ ಮೇಲೆ ಸಾಕಷ್ಟು ಆರೋಪಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಅದು ಸಂಸತ್ ಒಳಗಡೆ ಇರಲಿ ಹೊರಗಡೆ ಇರಲಿ ಒಂದಷ್ಟು ಟೀಕೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯ ಹೇಳಿಕೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ, ಅವರ ನಡೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ. ಈಗ ಮತ್ತೆ ಒಂದು ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರ ಬಗ್ಗೆ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ತುಂಬಾನೇ ಡೇಂಜರಸ್ ಆಗಿ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ದೇಶವನ್ನ ತುಂಡು ತುಂಡಾಗಿಸೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಿಂದುಳಿದ, ಮುಂದುಳಿದ, ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ, ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡ, ಪುರುಷರು, ಮಹಿಳೆಯರು ಅನ್ನೋ ಹೆಸರಲ್ಲಿ ದೇಶವನ್ನ ವಿಭಜನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಹೀಗೆ ಮುಂದುವರೆದ್ರೆ ನಿಜಕ್ಕೂ ಅದು ಡೇಂಜರಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಅವರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅನೇಕ ಮಾಹಿತಿ, ದಾಖಲೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಇದೆ. ಕೇವಲ ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ನಾನು ಮಾತ್ರ ಹೊಸದಾಗಿ ತಂದಿರೋದಿಲ್ಲ, ಇಂತಹ ಅನೇಕ ಉದಾಹರಣೆಗಳು ಕೂಡ ಇದೆ. ಗಂಭೀರ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಮೂಲಕ ಸದಸ್ಯತ್ವವನ್ನ ಹಿಂಪಡೆಯಬಹುದು ಅಂತ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಕೂಡ ಸಂಸತ್ಗೆ ಆ ಹಕ್ಕನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ. ಅವರ ಸೋರೆಸ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಸಂಬಂಧಗಳ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರಬಹುದು, ವಿಯೆಟ್ನಾಂ, ಕಾಂಬೋಡಿಯಾ, ಥೈಲ್ಯಾಂಡ್ ಪ್ರವಾಸಗಳ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರಬಹುದು, ನನ್ನ ಹತ್ರ ದಾಖಲೆ ಇದೆ. ಸ್ಪೀಕರ್ ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನ ಅಂಗೀಕರಿಸಿದ್ರೆ ನಾನು ವಾಸ್ತವಾಂಶವನ್ನ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಮುಂದೆ ಇಡೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ನಂತರದಲ್ಲಿ ಸಂಸತ್ತು ಯಾವ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಬೇಕಾದರೂ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಹಿಂದೆ ಕಳೆದ ವಾರವಷ್ಟೇ ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯ ಬಗ್ಗೆ ಒಂದಷ್ಟು ಟೀಕೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಹಾಗೇನೆ ಅವರ ಸದಸ್ಯತ್ವವನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಲೈಫ್ ಟೈಮ್ ಅವರು ಎಲೆಕ್ಷನ್ಗೆ ನಿಲ್ಲೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಬಾರದು, ಎಲೆಕ್ಷನ್ನಿಂದಾನೇ ಅವರನ್ನ ಡಿಬಾರ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಈಗ ಮತ್ತೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯ ವಿರುದ್ಧ ಗುಡುಗಿದ್ದಾರೆ ನಿಶಿಕಾಂತ್ ದುಬೆ. देश के लिए खतरनाक व्यक्ति साबित हो रहे हैं। नेहरू जी ने पाकिस्तान बनाया, राहुल गांधी जी इस देश को टुकड़ों में विभक्त करना, चाहे वो बैकवर्ड फॉरवर्ड के नाम पर, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब के नाम पर, महिला पुरुष के नाम पर, सोरोस का जो एक एजेंडा है, भाषा के नाम पर, रीजन के नाम पर, परिसीमन के नाम पर, इलेक्शन कमीशन के नाम पर, सुप्रीम कोर्ट के नाम पर, सीबीसी के नाम पर, कोई भी, चाहे लोकसभा के नाम पर, राज्यसभा के नाम पर, स्पीकर के खिलाफ जाकर, राष्ट्रपति के खिलाफ जाकर, उपराष्ट्रपति के खिलाफ जाकर, धनखड़ जी जब उपराष्ट्रपति थे, तो सारी संवैधानिक संस्थाओं को तोड़ मरोड़ कर किसी तरह से सत्ता हासिल करना चाहते हैं। तो इस तरह का यदि कोई व्यक्ति खड़ा हो जाए तो उसके बारे में मेरे पास जो कुछ भी है, और पार्लियामेंट में मैं केवल अकेला आदमी नहीं हूँ जो कि एक नई चीज़ें लेकर आए। मैंने कहा कि जब मुदगल मंत्री थे 1951 में, तो सब्सटेंसिव मोशन में उनकी सदस्यता गई, सुब्रमण्यम स्वामी की सदस्यता गई, साक्षी महाराज की सदस्यता गई, छत्रपाल लोधी की सदस्यता गई, महुआ मेहता की सदस्यता गई। कई एक ऐसे उदाहरण हैं जिसमें की सदस्यता गई है सब्सटेंसिव मोशन में, और सुप्रीम कोर्ट ने भी कहा है कि पार्लियामेंट को ये अधिकार है। तो मेरे पास जितने कागज, चाहे सोरोस फाउंडेशन के साथ उनके रिलेशन के हों, चाहे वियतनाम, कंबोडिया, थाईलैंड, बहरीन, यूके, यूएस ये जाते रहे हों, इन्होंने जिन जिन लोगों से मुलाकात की है, जिन लोगों के साथ इनके रिलेशन है, सैम पित्रोदा जो कांग्रेस के सुपर एडवाइज़र हैं, उनका जो फोर्ड फाउंडेशन, सोरोस फाउंडेशन के साथ रिलेशन है, उसके खर्चे पर जो ये विदेश दौरा करते हैं, सोरोस का इनके परिवार के साथ जो रिलेशन रहा था, इनकी जो दादी थी उससे मिलने वो विशेष तौर पर मिसेस कॉल से जो है विशेष तौर पर जॉर्ज सोरोस 2005-06 में यहाँ का दौरा कर चुके हैं। तो सारी चीज़ें हमारे पास मौजूद हैं। मैं अपने तथ्यों को, यदि स्पीकर साहब ने एक्सेप्ट कर लिया हमारे मोशन को, तो मैं अपने तथ्यों को जनता के सामने रखूँगा। उसके बाद पार्लियामेंट जो भी फैसला करे। ಯಾವುದೇ ಸುದ್ದಿಯ ಅಪ್ಡೇಟ್ ಅನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಈಗಲೇ ಒನ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಿಮಗೆ ಬೇಕಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒನ್ ಇಂಡಿಯಾ ಆಪ್ ಅನ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ.